विश्ववंदनीय महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध त्यांनी शोधून काढलेला तो सद्धम्माप्रमाणे आचरण करणारा भगवंताचा श्रावक संघ, या 3 महारत्नांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करतो। बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करून विहारामध्ये उपस्थित सर्व श्रद्धावंत शील संपन्न धम्म उपासक तथा उपासिका, बालक आणि बालिका, तुमच्याप्रती मंगलाची कामना करतो। बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाच्या प्रतापाने तुमच्या संसारातील सर्व आपत्ती विपत्ती दुःख संकट सर्व नष्ट हो, सुख शांती वैभवाची तुम्हा सर्वांना प्राप्ती हो, अशी मंगल कामना करून आजच्या देशनेला सुरुवात करतो। धम्म म्हणजे काय हे आपण पाहत असताना या अगोदर जीवन सुचिता राखणे म्हणजे धम्म आणि जीवनामध्ये पूर्णता साधणे म्हणजे धम्म, हे 2 तत्व धम्म समजून घेत असताना आपण जाणले। आजचा जो विषय आहे निब्बाण प्राप्त करणे हा धम्म होय। निब्बाण हा बौद्ध धम्माचा केंद्रवर्ती सिद्धांत आहे। निब्बाण हे सर्वोच्च बिंदू आहे, निब्बाण हे ध्येय आहे आणि हे ध्येय गाठण्यासाठीच आपला हा सर्व प्रवास आहे। 14 ऑक्टोबर 1956ला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो धम्म दिला, त्या धम्मामुळे कधी नव्हे एवढी मोठी क्रांती झाली। त्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला ते लोक आज सर्व सुखी संपन्न जीवन जगत आहेत। आज जे आपल्याला सुख, आज जे धनसंपत्ती, आज जो मान सन्मान, आज जे जे काही आपल्याकडे आहे, हे सगळं तुम्ही लोकांनी बौद्ध धम्म स्वीकार केल्यामुळेच हे सगळं प्राप्त झालं। हे सगळं प्राप्त झालं आणि हे प्राप्त करून अनेक पिढ्यानुपिढ्या दुःखी कष्टी असा जीवन जगणारा खालच्या थरावरला तो मनुष्य, तो समाज आज सर्वोच्च सर्वश्रेष्ठ पायरीवर आरूढ झालेला आहे। आंबेडकर समाजांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर जी त्यांची उन्नती प्रगती झाली ते केवळ बुद्ध धम्माचा स्वीकार केल्यामुळेच झाली। जे वैभव, जे संपत्ती आपल्याला प्राप्त आहे, ते सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त झालं। हे सुख आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं, आपला समाज सर्वश्रेष्ठ पदावर आरूढ व्हावा, या हिंद समाजाला सर्व गोष्टी मूलभूत सुविधा प्राप्त व्हाव्या, हा बाबासाहेबाचा उद्देश होता। परंतु केवळ एवढाच उद्देश नव्हता। केवळ मोठे घरदार निर्माण करणे, गाड्या घोड्या घेणे, दागदागिने वापरणे, वैभव करणे, संपत्ती गोळा करणे, केवळ एवढा या जीवनाचा उद्देश नाही। कारण हे आज आपल्याकडे जे धनसंपत्ती आहे, ज्याच्यामध्ये आपण अनेक लोक मग्न झालेले आहेत, अनेक लोकांना असं वाटते की ज्या उद्देशाने बाबासाहेबांनी आपल्याला बौद्ध धम्म दिला होता किंवा आपण तो स्वीकार केला, आता अनेक लोकांना वाटते की आपला उद्देश पूर्ण झाला, सफल झाला, नोकरी धंदे प्राप्त झाले, धनसंपत्ती प्राप्त झाली, मान सन्मान प्राप्त झाला, वैभव प्राप्त झालं। परंतु ह्या ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या याच्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला नाही। कारण बाबासाहेब बोधिसत्व आहेत, बाबासाहेब हे जाणतात का हे जे वैभव आहे, धन संपत्ती पैसा अदला जे जे काही असेल ते, हे सर्व नाशिवंत आहे, नष्ट होणार आहे। हे सर्व नाशिवंत आहे, नष्ट होणार आहे। चांगलं जीवन जगण्यासाठी ह्या कारणीभूत आहेत, पण हे सर्वश्रेष्ठ अवस्था नाही। कारण ह्या ज्या गोष्टी आहेत, धन संपत्ती संतती, हे केवळ या जीवनापुरतं मर्यादित आहे, या जीवनापुरतं मर्यादित आहे। आणि एकदा हे जीवन समाप्त झालं आणि तो व्यक्ती मृत्यू पावला का यातली एकही वस्तू त्याच्या सोबत जात नाही। त्या सगळ्या वस्तू सगळ्या गोष्टी इथेच राहतात।
मग या लोकातून जेव्हा आपण परलोकामध्ये जाणार आहोत, दुसरा जन्म ग्रहण करणार आहोत आणि या जीवनामध्ये कमावलेली संपत्ती सर्व याच ठिकाणी राहणार आहे, आपल्यासोबत काहीच येणार नाही, तर त्या जीवनामध्ये कसा व्यवहार करायचा? या जीवनामध्ये तर बाबासाहेबाच्या पुण्यानं हे सगळं सुख वैभव प्राप्त झालं, पण त्या जन्मामध्ये बाबासाहेबाची पुण्यही राहणार नाही, बाबासाहेब राहणार नाही, हे तुम्ही कमावलेली धनसंपत्ती राहणार नाही, हे सगळी इच्छा इथंच राहणार आहे। या जीवनापुरता याचा काय उपयोग करायचा आहे तुम्ही करा, पण या जीवनानंतरचं जे जीवन आहे मग त्या जीवनाचं काय? हा एक महत्त्वाचा प्रश्न होता। आणि या जीवनानंतर जे जीवन आहेत त्याही जीवनामध्ये मला सुखाची अवस्था प्राप्त झाली पाहिजे, हे धनसंपत्ती मला सदोतीच माझ्या उपयोगी पडली पाहिजे। त्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म दिला, केवळ धन संपत्ती वैभव कमावण्यासाठी, या जीवनापुरता मर्यादित नव्हे, तर या जीवनानंतरचं जे जीवन आहे त्या जीवनातही प्राप्त करण्यासाठी। म्हणून केवळ या जीवनापुरता विचार करून भागणार नाही, तर तुम्हाला पुढच्या जीवनाचा विचार करावा लागणार आहे। एक मोठा श्रेष्ठी धनवान मनुष्य, अंबानीसारखा, अडाणीसारखा, आपल्या गाडीमध्ये बसून जेव्हा आपल्या कंपनीकडे फॅक्टरीकडे जात होता तेव्हा त्याच्या ड्रायव्हरने एक कॅसेट चालू केलं गाडीमध्ये, आणि ते कोण्या महाराजाचं कॅसेट असेल, आणि तो महाराज त्या कॅसेटमध्ये जे प्रवचन करत होता त्या प्रवचनामध्ये सांगत होता की क्या लाए थे, क्या लेके जाएंगे, खाली हाथ आए थे, खाली हाथ जाएंगे, 4 दिन की चांदनी फिर रात अंधेरी, हे सगळं वैभव, हे सगळी संपत्ती नाशिवंत आहे, आपल्यासोबत यातलं काहीच येत नाही। आणि ते प्रवचन ऐकल्यानंतर तो जो श्रेष्ठी होता, तो जो धनवान पुरुष होता, तो कान देऊन ते प्रवचन ऐकत होता, आणि प्रवचन ऐकल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की मी जन्मापासून तर आतापर्यंत जेवढी मोठी धडपड केली, 1 नंबर 2 नंबर 3 नंबरचे कर्म केले, हे धन संपत्ती वैभव कमावण्यासाठी, आणि हा महाराज म्हणत आहे का हे सगळं इच्छा इथंच राहणार आहे, माझ्यासोबत येणार नाही। मग एवढं मोठं कमावलेल्या धनसंपत्तीचं काय? त्यामुळे तो विचलित झाला, त्यामुळे तो परेशान झाला, आणि त्याला असं वाटायला लागलं की माझं जीवन आता निरर्थक होत आहे। एवढी मोठी धनसंपत्ती मी कमावली, यातलं काहीच जर माझ्या सोबत येत नसेल, मग याचा उपयोग काय? मी हे काय केलं? आणि एवढी मोठी धनसंपत्ती मग हे कोणाच्या भरोशावर टाकून जायची? मी गेल्यानंतर या संपत्तीचा मालक कोण? कोण याचा उपयोग करणार आहे? त्यामुळे तो विचलित झाला, आणि तो एवढा विचलित चिंताग्रस्त झाला का त्याचं कुठं ऑफिसमध्ये मन लागत नव्हतं ना, त्याचं खानपानामध्ये मन लागत नव्हतं ना, हे सगळं वैभव, हे सगळी संपत्ती त्याला जसे साप आणि विंचू निघाल्यानंतर जसा मनुष्य त्याच्या भीतीनं घाबरत राहते, असा तो रात्रंदिवस घाबरत राहिला। मग जिथं जिथं महाराज आहेत, जिथं जिथं धर्माचे धर्मगुरू आहेत, जिथं जिथं साधू पुरुष आहे, सत्पुरुष आहे, हा त्या लोकांकडे गेला, आणि सगळ्या लोकांना एकच विचारत होता की महाराज, ही जी मी संपत्ती कमावली, ही संपत्ती मी मृत्यू पावल्यानंतरही मला स्वतः स्वर्गात घेऊन जायचे आहे, हे माझ्यासोबत आली पाहिजे, याच्यावर तुमचा काय इलाज आहे सांगा। ज्याही महाराजाकडे, ज्याही धर्माच्या गुरुकडे तो जात होता, ते सगळे सांगत होते की वत्स बाळ, हे सगळं इथंच राहणार आहे, यातलं तुला काही नेता येणार नाही। आणि या महाराजाला विचारत आहे, त्या महाराजाला विचारत आहे, सगळे लोक असंच सांगत आहे, त्यामुळे तो अजून घाबरला। मी परिवाराला वेळ दिला नाही, मी समाजाला वेळ दिला नाही, मी सगळं हे धन कमावत राहिलो, याला सर्वश्रेष्ठ समजून, आणि आता हे लोक सांगत आहे की सगळं इथंच राहणार आहे, माझ्यासोबत काही येणार नाही, मग तर माझं जीवन सगळं व्यर्थ झालं, या संपत्तीचं काय होईल? त्या धाकाने तो विचलित झाला, नाना प्रकारच्या बिमाऱ्या त्याच्या शरीरामध्ये निर्माण झाल्या, आणि हे संपत्ती माझ्यासोबत कशी येईल? शेवटी हाच विचार त्याच्यामध्ये घुटमळत होता, त्यामुळे त्याचं कशामध्ये चित्त लागत नव्हतं। आणि त्याला जे लोक सांगत होते की त्या पहाडावरती कोणी महाराज राहतात, ते सगळं मार्गाचं प्रश्नाचं उत्तर देतात, त्यांच्याकडे जा, हा व्यक्ती मग त्यांच्याकडे जात होता। असे त्याने जेवढे महाराजाचे निरप त्याला आले, त्या सगळ्याकडे तो गेला, पण सगळ्यांचं उत्तर, त्याच्या प्रश्नाचं उत्तर मात्र कोणी दिलं नाही, म्हणजे त्याचं समाधान झालं नाही। अशा प्रकारे बिमार अवस्थेमध्ये पलंगावर पहुडला असताना त्याला कोणीतरी सांगितलं की त्या जंगलामध्ये, वनामध्ये एक कुटी आहे, आणि त्या कुटीवर कोणी भगवान बुद्धाचा श्रावक भिक्षू त्या ठिकाणी वास्तव्य करते, आणि त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते जगाला मोहून टाकणारा असा हा विचार आहे। अनेक संकट, अनेक दुःखी आली, अनेक परेशान व्यक्ती त्यांच्याकडे जातात दुःखी व्याकुळ होऊन,
आणि जेव्हा ते मार्ग सांगतात, धर्म सांगतात, तेव्हा ते प्रसन्न होऊन येतात. म्हणून तुम्ही आता एवढ्या लोकांकडे फिरले तर आता तिथेही जाऊन पहा, म्हणजे मरता क्या नाही करता. म्हणून तो त्या वनामध्ये त्या श्रावक भिक्षूच्या सानिध्यामध्ये जाते आणि आपला प्रश्न त्यांना सांगते की म्हणते, संपत्ती सर्वश्रेष्ठ आहे, सर्व लोक संपत्ती कमावत आहे म्हणून मी कमावत होतो, परंतु मी अनेक लोकांकडून ऐकलं की या संपत्तीतला मी कोणताच भाग सोबत घेऊन जाऊ शकत नाही. मग मी असा चिंताग्रस्त झालो की आता ह्या कमावलेल्या संपत्तीचं मी काय करू. असा कोणी जर काही इलाज किंवा एखादा कोणी मार्ग असेल, ही कमावलेली धनसंपत्ती मी माझ्यासोबत स्वर्गातही घेऊन गेलो पाहिजे, जिचा मला स्वर्गात उपयोग करता आला पाहिजे, असा जर महाराज आपल्याकडे काही धर्म किंवा मार्ग असेल तर कृपा करून मला सांगा, मी फार परेशान झालेला आहे. तेव्हा म्हणते त्यांना म्हणतात की श्रेष्ठी, तू काही परेशान होऊ नको किंवा घाबरू नको, मी तुला मार्ग सांगतो. आणि मग ते भंतेजी त्या श्रेष्ठीला विचारतात की तू कधी विदेशामध्ये गेला होता का. तेव्हा तो सांगते की होय महाराज, मी विदेशामध्ये गेलो होतो, मी श्रीलंकेला गेलो, मी थायलंडला गेलो. मग जेव्हा तो श्रीलंकेला गेला तेव्हा हे भारतातलं चलन रुपया पैसा घेऊन श्रीलंकेला गेला. हा भारतातला रुपया पैसा श्रीलंकेला चालत होता, त्याची चलन आहे. तेव्हा ते म्हणते की नाही महाराज, मी आपल्या भारतातला पैसा घेऊन बॉर्डरवर गेलो, आपल्या भारतातला पैसा त्या ठिकाणी जमा केला आणि श्रीलंकेची कॅरन्सी पैसा घेतला आणि मग श्रीलंकेला मला जेवढे दिवस राहायचं असलं तेवढे दिवस राहिलो आणि त्या पैशाचा खूप उपयोग केला. आणि मग जेव्हा घरी आलो तर श्रीलंकेचा पैसा जमा केला, आपला भारतातला रुपये घेतले आणि मी माझ्या नगराला आलो. तर मग हे भारतातले रुपये श्रीलंकेला चालत होते. तर म्हणे नाही. मग श्रीलंकेचे उरलेले पैसे तू जेव्हा थायलंडला गेला तर मग हे थायलंडला श्रीलंकेचे पैसे चालत होते. तर तो म्हणाला की नाही, जशी क्रिया मी श्रीलंकेला जाण्यासाठी केली होती तशीच क्रिया मला थायलंडला जाण्यासाठी करावी लागली. आपला भारताचे रुपये त्या ठिकाणी बॉर्डरवर जमा केले, त्याच्या बदलीत ऑस्ट्रेलियाचं जे चलन आहे ते मी खरेदी केलं, जमा केलं आणि मग त्या ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन त्या पैशानं मी माझा व्यवहार केला. तेव्हा बनते म्हणाले की श्रेष्ठी ही असंच आहे, हा जो इंडियाचा जो पैसा आहे, कॅरन्सी चलन नोटा आहेत, हे भारतामध्ये चालतात. पण तुला जर स्वर्गात जायचं असेल तर तुला मग स्वर्गाची कॅरन्सी घ्यावं लागेल ना. म्हणजे हा इंडियाचा पैसा जमा करावा लागेल, याच्या बदली स्वर्गाच्या नोटा रुपये घ्यावं लागतील. म्हणजे मग तू स्वर्गात सुखानं जाऊन सणा आपली धनसंपत्ती खर्च करू शकतं, मजा करू शकतं, ऐश करू शकतं. तेव्हा तो श्रेष्ठी म्हणाला की हे एवढी साधी सोपी गोष्ट मला अजून कोणी सांगितली नाही. हे तर बरोबरच आहे, कारण स्वर्गातलं चलन अलग असेल, स्वर्गातलं चलन अलग असेल, मला ते स्वर्गातलं चलन घ्यावं लागेल. आणि तेव्हा म्हणतात की मग म्हणते आता मला सांगा, इंडियाची कॅरन्सी रुपये पैसे कुठं जमा केले म्हणजे स्वर्गाचे पैसे कुठं मिळतात, जे मला स्वर्गामध्ये खर्च करता आले पाहिजे, येशू आरामाचं जीवन जगता आलं पाहिजे. तेव्हा म्हणते म्हणतात की हे श्रेष्ठी, स्वर्गामध्ये पुण्यकर्माचं चलन चालते, पुण्यकर्माचं चलन चालते, पुण्यकर्माच्या नोटा घ्यावं लागतील. आणि हे पुण्यकर्माच्या नोटा घेण्यासाठी तुझ्याकडे जे धनसंपत्ती आहे, या धनसंपत्तीचा उपयोग जसा तू तुझ्या परिवारासाठी करतं त्याच पद्धतीनं या धनसंपत्तीचा एक भाग जे गोर गरीब आहेत, धम्माचं कार्य ज्या ठिकाणी चालत आहे, ज्या ठिकाणी लोकांना सद्धम्म संस्कार शिकवल्या जात आहेत, जे लोक अनाथ आहेत, जे उपाशी आहेत त्यांना भोजन, जे व्याकुळ आहेत त्यांना आधार, कोणी बिमार असतील तर त्यांची सेवा, अशा प्रकारचं सत्कर्म करत करत हा पैसा तू जसा जसा या कर्मामध्ये खर्च करशील, म्हणजे तू तसा तसा पैसा खर्च करशील, तशी तशी स्वर्गाची कॅरन्सी म्हणजे पुण्यकर्म तुझ्याकडे जमा होईल, तुझ्याकडे पुण्यकर्म जमा होईल. आणि जेव्हा तू मृत्यू पावशील तर ते पुण्यकर्माची कॅरन्सी स्वर्गामध्ये चालेल, तू स्वर्गामध्येही सुख प्राप्त करू शकतो. तसं सुख प्राप्त करता येणार नाही. आणि भारताचं चलन जमा करणे आणि स्वर्गाचं चलन खरीदणे म्हणजे या पैसे जे धनसंपत्ती तुमच्याकडे आहे ते इतरांच्या सुखासाठी, इतरांच्या हितासाठी, सद्धर्माच्या प्रचारासाठी त्यातलं धनातलं दान करा, पुण्यकर्म करा, सेवाकर्म करा, तेव्हा त्याचं पुण्यकर्म होणार आहे. पुण्यकर्म तसं घडत नाही. हे जे धनसंपत्ती कमावली, आता मला एवढा मोठा पैसा माझ्याकडे येत आहे, एवढं मोठं मकान झालं, माझे मुलंबाळ झालं, माझ्या जीवनाचं स्वार्थक मला सगळं भेटलं. नाही, ते प्रवचन तुम्ही ऐकलं नाही, त्यामुळे तसं वाटत आहे. हे प्रवचन कधी ऐकायला मिळणार आहे? जेव्हा तुम्ही वृद्ध होऊन सन्या एका जागेवर बसाल, तेव्हा मग ते प्रवचन ऐकायला मिळेल की या संपत्तीचं काय करू. तेव्हा मार्ग नसेल, कारण शरीरामध्ये जर शक्ती आहे तोपर्यंत तुम्ही कोणती गोष्ट, कोणती वस्तू प्राप्त करू शकता. शरीर जेव्हा कमजोर होईल, निस्तेज होईल,
मग कितीही धर्म तुम्हाला समजला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, केवळ पस्तावा, केवळ पस्तावा. म्हणून त्यासाठी ही जी धनसंपत्ती आहे याची कॅरन्सी जमा करा पुण्यकर्माच्या नावाने, आणि तेच तुम्हाला सद्गतीकडे घेऊन जाणार आहे. ही जी धनसंपत्ती आपल्याला दिली, ही जी प्राप्त झाली, हे केवळ या जीवनापुरती मर्यादित आहे. ते बाबासाहेबांच्या पुण्याने, तुमचेही काही पुण्यकर्म असतीलच म्हणून ही अवस्था प्राप्त झाली, तशी नाही होत. सगळे सुखाचं चलन पुण्यकर्म आहे. ज्याच्याकडे पुण्यकर्म त्याच्या जीवनामध्ये सुख, ज्याच्याकडे पुण्यकर्म नाही, कितीही धनसंपत्ती असो, कितीही संतती, कोणीही पदावर आरूढ होतो, त्याला जीवनामध्ये आनंद, शांती, समाधान कधीही प्राप्त होऊ शकत नाही. कारण शांती, आनंद आणि समाधानाचं जे चलन आहे ते धनसंपत्ती नाही, ते आहे पुण्यकर्म. म्हणून हे पुण्यकर्म करणे अत्यंत आवश्यक असते. म्हणून हे पुण्यकर्माकडे वळायचं असतं. म्हणून आज आपण हे जे प्राप्त केलेलं आहे, आज जे आपल्याकडे आहे, ज्याच्यावर आपला अहंकारही आहे किंवा गर्वही आहे, आपण गर्वाने सांगत असतो की माझ्याकडे एवढी धनसंपत्ती आहे, माझ्याकडे मी एवढ्या लाखाचा प्लॉट घेतलेला आहे, माझा मुलगा अमुक अमुक डिग्रीवर आहे, माझा तमुक 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 केलेला आहे. हे जेव्हा आपण अभिमानाने, गर्वाने जेव्हा मिरवतो तेव्हा हे या जीवनापुरतं असते. कारण ते प्रवचन आपण ऐकलेलं नसते, आणि ऐकलं येशील ते आपल्याला समजलेलं नसते. म्हणून आपण या नाशिवंत गोष्टीचा आधार घेऊन स्वतःचा मोठेपणा जाहीर करत असतो, आणि अनेक लोक याच मोठेपणामध्ये राहत असतात. फार कठीण अवस्था असते. 20 वर्षाचं आयुष्य झालं, 20 वर्षाचा झाला तो धम्माकडे येत नाही. अभ्यासाचा वेळ आहे. तरुण पोरं येत नाहीत 20 वर्षाचे, त्यांना अभ्यास करावा लागते, त्यांना ट्युशन आहे. 25-30 वर्षाचा झाला का मग लग्नाचं वय येते, मुली पाहायला हिंडते, कारण त्याचं लग्न करावं लागते. 40-45 वर्षाचा झाला, चला विहारात नाही, लेकरं अजून लहान लहान आहेत, लेकराला सोडता येत नाही, लेकराला जमत नाही. 55-60चा झाला का लेकरं आता 10वीला आहेत, ते अभ्यास करतात, घरी राहावं लागते, त्यांचा अभ्यास करून घ्यावा लागते. 70च्या जवळपास गेला तर विहारात नाही, घुटण्यामध्ये त्रास आहे, कंबरमध्ये मणका आहे, गॅप पडली, जाता येत नाही, विहारात येता येत नाही. 80 वर्षाचा झाला का मेला. मग मेल्यावर म्हणते अरे जीवन जगातच राहिलं. काही लोकांना मृत्यू पावते ना त्यावेळेस लक्षात येते अरे मी मेलो काय, हो तर मग मी याचा अर्थ मी जिवंत होतो. जिवंत आहो की मृत्यू आहो हे जर मृत्यूच्या समय कळत असेल तर त्याला काही अर्थ नाही. म्हणून भगवान म्हणतात की उठो टुटे नपज्येय, उठा, आळस करू नका. धम्म सुचिरितं चरे, सुचिरित धम्माचं पालन करा. धम्मचारी सुखं सेती अस्मि लोके परमिच्छ. जो धम्म मार्गाचा आचरण करते तो याही लोकांमध्ये सुख भोगते, मृत्यू पावल्यानंतरही सुख भोगते. तो ज्या ज्या ठिकाणी जाईल, पूर्वेकडे जाओ, पश्चिमेकडे, उत्तरेकडे की दक्षिणेकडे, या लोकांमध्ये ब्राह्मणाच्या सभेत जाओ की क्षत्रियाच्या सभेत जाओ की वैश्याच्या सभेमध्ये जाओ की शूद्राच्या सभेमध्ये जाओ, सर्व लोक त्याचा मान सन्मान करतात. सर्व ठिकाणी त्याला आदर मिळते. जे धम्मचारी असतात, धम्म मार्गाने असतात, ते लपकत नाहीत ना भीत नाहीत. ताठार मानाने कोण्याही सभेमध्ये, कोण्याही लोकांमध्ये जातात, कारण त्यांच्याकडे ते धर्माचं बल असते. म्हणून धम्म मार्गाचं आचरण करण्यासाठी आळस करू नये, उठा. आणि म्हणून हे जी धनसंपत्ती वैभव आहे हे केवळ या जीवनापुरतं आहे. बौद्ध धम्म स्वीकार करण्याचा हा अर्थ नाही, आपला अर्थ पूर्ण झाला नाही. या नंतरचं जे जीवन आहे त्या जीवनाचा अर्थ साध्य करणे म्हणजे निब्बाण प्राप्त करणे. धम्माची सुरुवात नमो तस्स भगवतो हरतो सम्मा संबुद्धस्स, इथून धम्माची सुरुवात होते. आणि या गाथेची सुरुवात होते नमो पासून. नमो म्हणजे नमस्कार, नमस्कार म्हणजे वंदन. त्या दिवशी पंतजींनी सांगितलं, न म्हणजे नरक, मो म्हणजे मुक्ती. नरकात जाण्यापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग तथागत सम्यक संबुद्धाचा धम्म, त्याला म्हणतात ते नमो. तिथून त्या धम्माला सुरुवात होते. धम्माचा मध्य 4 आर्य सत्य, प्रतित्य समुत्पाद, 37 बोधिपक्षीय धर्म, हा धम्माचा मध्य. आणि धम्माचा शेवट, धम्माचा शेवट आहे निब्बाण, मोक्ष, मुक्त अवस्था. बाबासाहेबांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि आपल्याला दिली सुख प्राप्त, धन संपत्ती वैभव प्राप्त करण्यासाठी नाही, तर हे निब्बाण अवस्था प्राप्त करण्यासाठी. आणि हे निब्बाण अवस्था प्राप्त करण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग, शील, समाधी आणि प्रज्ञा. या मार्गाने जाऊन जो जीवन जगते तो मनुष्य एक ना एक दिवस, या जन्मामध्ये शक्य नसेल, या जन्मामध्ये शक्य नसेल तर या जन्मामध्ये आर्य अष्टांगिक मार्गावर जेवढं चालता येते तेवढं जरी चाललं तरी निब्बाण जवळ होते. आणि या मार्गामध्ये, या जीवनामध्ये जर अर्ध्यापर्यंत पोहोचला असेल तर पुढे त्याला तेच जीवन भेटते ज्या जीवनामध्ये त्याला या मार्गावर चालता येते. तुम्ही काही आज या पहिल्यांदा मनुष्य लोकांमध्ये जन्मग्रहण केला,
आणि आता धम्माच्या भिक्षू संघाच्या सानिध्यामध्ये आले, हे दान धर्म पुण्यकर्म करत आहे. काल पाहिलं नाही काय, 2 पोते परिस्कार गोळा केला. हे जे देणारे लोक असतात हे काही तसेच निर्माण नाही झाले, हे संतती परंपरा आहे. अनेक जन्मापासून हे चालत आलेले आहे, चालत आलेले आहे, चालत आलेले आहे. अनेक जन्मापासून अनेक योन्या ग्रहण करत 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 चालत आलेले आहे. या मनुष्य लोकांमध्ये आलेले आहे, म्हणून ते धर्माच्या भिक्षूच्या सानिध्यामध्ये असतात, दान पुण्याला श्रेष्ठ मानतात. हे त्यांचं नसते, अनेक जन्माचे ते संस्कार असतात, चालत 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 आलेले आहे. जसे बैलबंडीचे चाकं बैलाच्या खुराच्या मागं चालतात, धावतात, तसं हे केलेलं सत्कर्म पुण्यकर्म आपल्या मागं मागं धावते. जिथं जिथंही आपण संतती ग्रहण करू, म्हणजे जिथं जिथं जन्म ग्रहण करू, तिथं तिथं हे पुण्यकर्म चालत येते. आणि जेव्हा संधी उपलब्ध होते, योग्य वातावरण निर्माण होते, तेव्हा ते पुण्यकर्म उफाडून वर येते. प्रत्येक धर्मामध्ये निर्माण आहे, पण त्याची शब्द अलग आहे. मुस्लिम धर्माचा विचार कसा ते जन्नत में जागा नाही, त्यांना जन्नतकडे जायचं आहे. हिंदू धर्माचा विचार केला तर त्यांना स्वर्गात जायचं आहे. ख्रिश्चन धर्माचा विचार केला तर त्यांना दुधामधाच्या प्रदेशात जायचं आहे, ज्या ठिकाणी दुधाच्या दह्याच्या नद्या वाहतात. बौद्ध धर्माचा विचार केला त्यांना निब्बाण प्राप्त करायचं आहे. परंतु त्यांच्या जन्नतमध्ये, त्यांच्या मोक्षामध्ये, त्यांच्या दुधामधाच्या प्रदेशामध्ये आणि भगवंताच्या निब्बाणामध्ये जमीन आसमानचं अंतर आहे. कारण मुस्लिम समाजाची जन्नत मृत्यू पावल्यानंतर, ब्राह्मणी लोकांचा स्वर्ग मृत्यू पावल्यानंतर, ख्रिश्चन लोकांचा दुधामधाचा प्रदेश मृत्यू पावल्यानंतर. आणि भगवान बुद्ध ज्याला निब्बाण म्हणतात, तो निब्बाण जिवंत माणसासाठी, म्हणजे जिवंतपणी या जन्मामध्ये, या जीवनामध्ये आता ताबडतोब आता सुख पाहिजे. आता हे करणं कर, मग मेल्यानंतर तुला स्वर्ग भेटेल. हे हवा पाहिजे नाही, आसमानी गप्पा नाही, याला अर्थ नाही, याला मान्यता नाही. भगवान त्याला निषेध केलेला आहे. मरणानंतरच्या जीवनाशी काही घेणं देणं नाही, असं एका ठिकाणी भगवान म्हणतात. हे कशासाठी म्हणतात, घेणं देणं नाही असं नाही, पण तुम्हाला लोकांना काही समजलं पाहिजे. म्हणून भगवान म्हणतात की मृत्यूच्या नंतर आपल्याला काय घेणं नाही. कशासाठी, तर तुम्ही मेल्यानंतर माझं कसं होईल, स्वर्गात जाईल का, नरकात जाईल का, प्रेम केली जाईल का, विषात होणे जाईल का, अमक्यात जाईल का, टक्क्यात जाईल, याचा विचार करत बसले तर तुम्ही अंधश्रद्धेकडे वळसा, बुवाबाजीकडे वळसा, धाग्याकडे वळसा, अंगाला धुतारा खायचा. याच्यातून तुम्हाला बाहेर काढायचं होतं. म्हणून भगवान म्हणतात की मृत्यूनंतरच्या जीवनाची काळजी करू नका, या जीवनाची काळजी करा. मला या जीवनामध्ये आनंद मिळाला, मला आता सुख मिळालं पाहिजे, मला आता मोबाईल मिळाला पाहिजे, मला आता शांतीनं प्रसन्नतेनं जगता आलं पाहिजे, मला आज सकाळी झोपायला पाहिजे. आज मेल्यानंतर माहिती आज जगायचं. म्हणून उत्साही करत असेल तर आज चांगले चांगले कपडे कधी घालावं असा विचार करत असतील तर त्याला आता जाऊन द्या. एखादं गीत म्हणत असेल तर म्हणणं सुरू करा. इथं मोठे असतील तर खायचा, मोठमोठ्याला सुरू करा. चांगलं खायची इच्छा असेल तर आज खा, कपडे घालायची इच्छा असेल तर आज करा, दान देण्याची इच्छा असेल तर आज करा, उपवास करायची इच्छा असेल तर आज करा, शिलापे माला करायचं असेल तर आज करा, पिक्चर पाहायला असेल तर आज जा, फिरायला जायचं असेल तर आज जा, मराठ असेल तर उद्या बघू. बाकी सगळं आज मराठ मात्र उद्या. हे भगवंताचं सूत्र आहे. मराठ असं उद्या. आणि असा विचार करून जगले ना तर तुम्हाला सांगतो उद्या कधी येतच नाही, उद्या कधी येत नाही. आज जेव्हा आपण म्हणतो ना मी उद्या करेल, उद्या जेव्हा सूर्य होते तेव्हा तो आज होते, उद्या नाही. रात्र इतका उद्या नसतं होते, तो आज होतो. मी उद्या मरणाच्या गोष्टी उद्या करायच्या, उद्या कधी येत नाही. फक्त आज करता आलं पाहिजे, त्याच्या जीवनात उद्या येत नाही. ज्याने आज करता आलं नाही त्याचा उद्या येईल. म्हणून मी बरोबर करणार आहे, एक मनुष्य लोकात नाही, नाही तर देव लोकात नाही. तुम्ही काय कसं हा धर्म आहे आणि तो निब्बाण प्राप्त करणे. म्हणजे इतर धर्मांनी जो स्वर्ग सांगितला तो मृत्यू नंतर आहे. म्हणजे इतर धर्माचं जन्नत, इतर धर्माचा स्वर्ग, इतर धर्माचा मोक्ष हे वेगळ्या माणसासाठी आहे. आणि भगवान बुद्ध ज्याला निब्बाण म्हणतात ते जिवंत लोकांसाठी आहे, पण जिवंत समाज. आणि हे निब्बाण प्राप्त करणे प्रत्येकाचं ध्येय असलं पाहिजे. जीवन जगण्यासाठी धनसंपत्तीची आवश्यकता आहे, ते कमावला काही गोष्ट नाही. खंडीभूत मारण्यापासून तुमची सुरक्षा झाली पाहिजे, म्हणजे एका सुंदर घराची आवश्यकता आहे. आणि ते निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे योग्य गोष्ट नाही. पण घरात 2च माणसं आहेत तर त्याच्यासाठी 4च निर्माण पर्याप्त आहे. आणि 2च माणसं त्या घरात आहेत, 3-4 कोणी बनवून आला 10-12 पडल्या तर खालच्या पद्धतीने वरच्या पद्धतीने जात नाही, मला झाडाची म्हणजे जीवनाचा आजचा दिवस काळाचा आहे.
आजच्या जीवनाला ज्या ज्या आवश्यक आहे त्या त्या पद्धतीने तुम्ही खा, त्या त्या पद्धतीने प्या. जीवनाला ज्या ज्या आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी तुम्ही परिपूर्ण करा. पण लक्ष असू द्या निपात प्राप्ती. हे मला जीवन जगण्यासाठी आवश्यक होतं म्हणून मी याचा संग्रह केला. ते लागले मला जीवन जगण्यासाठी या गोष्टी आवश्यक होत्या म्हणून मी याचा संग्रह केला. पण माझं ध्येय आहे निपात प्राप्ती. म्हणून विकार रूपांचं निर्माण स्वर्गात हे वस्तू पावल्यानंतर आहे. भगवान त्याला निर्माण म्हणतात ते जिवंतपणे याच लोकांमध्ये याच देहामध्ये आहे. असं निर्माण आपल्याला प्राप्त करायचं आहे. निर्माण अनेक मार्गाने सांगितलेलं आहे आणि याचं जे स्वर्ग किंवा ह्याच्या गोष्टी धर्माचे लोक सांगतात याच्यात मनुष्याची मुक्ती नाही. त्यांच्या मनुष्याची मुक्ती नाही, त्यांची आत्म्याची मुक्ती. म्हणजे प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा आहे. हा आत्मा परमात्मा आहे आणि संसाराच्या या कलयामध्ये फसल्यामुळे त्या आत्म्याला माहीत नाही मीच परमात्मा. म्हणून तो या जवळ्याचे हजार जन्म करते. कुत्र्याचे, नारळाचे, सापाचे, याचे त्याचे जवळ्याचे हजार मग तेव्हा त्याला कळते मीच परमात्मा. तेव्हा तो त्याला ते लोक समजून म्हणतात, त्याला ते लोक जन्म म्हणतात, त्याला ते लोक मुक्ती म्हणतात. बौद्ध धर्मामध्ये आत्माच नाही, आत्म्याचा विषय. बौद्ध धर्मामध्ये आत्म्याची मुक्ती हो का नाही वाया जातात. माझी मुक्ती झाली, मला सुख झालं. म्हणून इतर धर्म आणि बौद्ध धर्मामध्ये किती फरक आहे हे तुमच्या या गोष्टीवरून लक्षात येणार आहे. भगवान बुद्धाच्या निपान कथनेमध्ये 3 विचार होते. भगवंतांनी जे निपान सांगितलं ते निपान 3 विचार होते भगवंतांच्या निपानाविषयी. पहिला विचार म्हणजे आत्म्याच्या मोक्षाऐवजी प्राण्याचे सुख हा एक विचार. इतर धर्माचा सर्व म्हणजे आत्म्याची मुक्ती आणि भगवंताच्या निपानाचं पहिलं सूत्र आत्म्याची मुक्ती नाही, मला सुख प्राप्त झालं पाहिजे म्हणजे प्राण्यांना सुख प्राप्त झालं पाहिजे हा एक पहिला विचार. आणि दुसरा जिवंतपणी या सर्व संसारात असताना मिळणारे सुख मृत्यूनंतर नाही. कोण अवसर येते रमावे संभाव्य त्याला हवा लागते, तिथं काही देशी कामाने भेटत नाही होते, तिथे एक सोमरस नावाची गाव असते आणि त्या सोन्याच्या विलासामध्ये कालामध्ये होऊन सगळे घालते आणि सोन्याची परंपरा वगैरे वगैरे कल्पना आहे सर्व लोकांची. भगवंताचा दुसरा विचार आहे सर्व लोकांची कल्पना नाही. याच लोकांमध्ये याच जीवनामध्ये ते सुख मला प्राप्त होणे हा भगवंताचा दुसरा विचार. पहिला आत्म्याच्या मुक्तीऐवजी प्राण्याचं सुख. दुसरा मृत्यूनंतर नव्हे या जीवनामध्ये याच लोकांमध्ये प्राप्त होणारा सुख आणि आनंद. आणि तिसरा भगवंताचा तिसरा विचार म्हणजे प्रज्वलित असणाऱ्या विमानाच्या जाळावर निग्रह साधणे. जे प्रज्वलित ज्वाला आहे, प्रज्वलित ज्वाला आहे, जे ज्वाला पेटलेली आहे, जे अग्नी पेटलेली आहे, लोभाची अग्नी, द्वेषाची अग्नी, मोहाची अग्नी. ह्या जर 3 अग्नीपैकी कोणतीही अग्नी जर तुमच्या मनामध्ये चेतली असेल, पेटली असेल तर त्या व्यक्तीला निर्वाण अवस्था कधी प्राप्त होऊ शकते. भगवान एका प्रवचनामध्ये सांगतात की पुरा संसार जळत आहे, पुरा संसार जळत आहे. भिक्षू विचारतात भगवान त्या संसारामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू जळत आहे? तथा काय म्हणतात भिक्षूंनो हे चक्षु जळत आहे म्हणजे डोळे जळत आहे. डोळ्यामध्ये रूप पाहतो, वस्तू पाहतो, ते वस्तूही जळते. हे कान जळत आहे आणि या कानामध्ये जे शब्द स्पर्श करतात ते शब्दही जळत आहे. हे नाक जळत आहे, या नाकाला होणारा श्वास हाही जळत आहे. हे जीभ जळत आहे आणि जिभेने जो स्वाद घेते, रस घेते, तो रसही जळत आहे. शरीर जळत आहे आणि या शरीराची जी चामडी आहे याला तो स्पर्श होते, तो स्पर्शही जळतो. सारा संसार जळत आहे. आपल्या घराच्या चारी बाजूला सगळ्या घरांना आग लागलेली आहे, सगळे घर जळत आहेत, सगळे जळत आहेत. जो मूर्ख मनुष्य असेल त्याला त्याच्यात आनंद प्राप्त होतो. कपाळ सगळ्या लोकांचे घर मकान जळत आहे, माझं मकान जळत नाही, माझ्या मकानाला आग नाही. पण तुमच्या चारी बाजूचे मकान जर जळत असतील तर त्या गर्मीचं जे उष्णता आग आहे ते तुमच्या घरापर्यंत पोहोचेल, तुमचं घर शीतल कसं राहील, तुमच्या घरात शांती कशी येईल. आजूबाजूच्या घरामध्ये आग लागलेली आहे, त्याच्या मनात जर तुमचं घर आहे तर तुमच्या घरामध्ये शीतलता कशी, शांती कशी? हे शरीराचे 5ही अवयव जळत आहे, डोळे जळत आहे, नाके जळत आहे, काने जळत आहे, जिभे जळत आहे, त्वचा जळत आहे. आणि याचे जे विषय आहेत, डोळ्याचा विषय रूप, कानाचा विषय शब्द, नाकाचा विषय गंध, जिभेचा विषय चव, शरीराचा विषय स्पर्श, हेही जळत आहे. आणि ते विषय येतात तेही जर जळत असतील तर या मनामध्ये शांती कशी येईल, निर्वाण अवस्था कशी प्राप्त होईल? कारण झाडाला जर आग लागली तर
तर त्या झाडावर पक्षी राहू शकत नाही. हे जर अवयव पेटले असतील तर मनामध्ये शांती नांदू शकत नाही, ज्ञानाचा प्रकाश करू शकतो. तेव्हा भिक्षू विचारतात की बाबा हे सगळे अवयव कशामुळे पेटले? तेव्हा भगवान म्हणतात हे रागाग्नीने, द्वेषाग्नीने, मोहाग्नी, लोभाने, द्वेषाने, मोहाने, कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णा या तृष्णेने हे सगळं अवयव पेटलेला आहे. कामतृष्णा म्हणजे लोभाची तृष्णा, लोभाची तृष्णा म्हणजे पाहिजे पाहिजे पाहिजे, खाण्यापुरतं मिळालं तरी त्याच्यातून साठून पाहिजे, सगळं काही घरामध्ये आहे तरी त्याला पाहिजे, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याने पाहिजे 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 करून घरामध्ये भरून ठेवलेल्या आहेत. पण या सगळ्या गोष्टी त्यानं भरून ठेवल्यानंतर त्या जे त्याच्याकडे आहे त्याच्यात त्याचं समाधान नाही आणि जे त्याच्याकडे नाही नेमकं ते पाहिजे. हे काम कृष्णेची आग त्याच्या मनामध्ये लागली, तो मनुष्य राम किंवा सुखाची झोप कधी घेऊ शकतो. हे आहे कामाग्नी, कामतृष्णा. आणि अशा प्रकारे मिळून ठेवते. दुसरी अग्नी आहे भवतृष्णा. भवतृष्णा म्हणजे हे जे एवढं मोठं कमावलं, एवढं मोठं निर्माण केलं, हे नष्ट नाही झालं पाहिजे, हे चोरून नाही गेलं पाहिजे, त्याचा नाश नाही झाला पाहिजे, त्याच्या सुरक्षेसाठी चिंतन करते, त्याला म्हणतात भवतृष्णा. हे नष्ट नाही झालं पाहिजे, मी नष्ट नाही झालं पाहिजे. सगळे लोक जरी म्हणत असतील मी नाही म्हणत. अनेक लोक माझ्या कमी प्रकारे पाहिजे घ्यावं, सगळे लोक म्हणतात मी नाही. जिवंत राहण्याची गोष्ट, हे कमावून ठेवलं, हे नष्ट न होण्याची गोष्ट, त्याला काम करायचं. आणि एवढेही करून जेव्हा मृत्यूचा समय येते तेव्हा निर्माण होते विभव कृष्ण. सगळे लोक म्हणत आहेत मी म्हणणार आहे, पण मी मेल्यानंतरही स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे, मेल्यानंतरही मला अनंत जीवन भोगता आलं पाहिजे, मेल्यानंतरही मला स्वर्गाची गती प्राप्त झाली पाहिजे. त्याला म्हणतात विभव कृष्ण. पहिले कमावाची पाहिजे, नंतर त्याची सुरक्षा करायची विभव कृष्ण, आणि नंतर त्याच्यातून मार्गदर्शन करणं मेल्यापासून पाहिजे. या कृष्णेमध्ये सगळा संसार घडतो. तीन कृष्णेमध्ये सर्व संसार घडतो. तुमच्या परिवारामध्ये ना कधी कलह होत असेल, तुमच्या परिवारामध्ये एखादा मोठा झगडा किंवा वादळ झाला असेल, किंवा तुमच्या मनामध्ये एखादी आपत्ती विपत्ती आली असेल, किंवा एखाद्या दिवशी तुम्ही खूप उद्वेग परेशान असावा, काय करावं काय नाही, लोक भीतीला मारावा, अनारात बंदूक सगळ्या घडावा, की कोणाचा प्राण घ्यावा का हिंसा करावा, अशी जेव्हा तुमच्यावर परिस्थिती निर्माण झाली असेल तर या तीन कृष्णापैकीच कोणतं तरी कारण आहे. एक तर तुमच्या मनात लोभामुळे, तो लोभ तुमचा पूर्ण न झाल्यामुळे ही अवस्था झाली असेल, किंवा एक तर तुमच्यामध्ये भेदभाव असेल, तुम्हाला नाही प्रेरणा प्राप्त झाली असेल, त्याच्याबद्दल तुमच्या मनात गडबडाट निर्माण झाली असेल, किंवा जे कमावलेली संपत्ती ते मुलाकडे हिरावून येत असतील, किंवा स्वयंकडे हिरावून येत असतील, किंवा लपून ठेवलेलं धन तुम्हाला सापडत नसेल, त्याची विभव कृष्णा. एक तर तुमच्या मनाप्रमाणे होत असेल, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही वागत असेल, किंवा तुमच्या मनात जो पूर्ण झाला असेल, किंवा तुम्हाला पाहिजे होतं ते तुम्हाला न मिळता दुसऱ्याला मिळालं असेल, हे द्वेष कृष्णा. लहानपणापासून एका आवाजामध्ये खेळणारे दोन बंधू, माता पित्याचे जोडी गाठे, सगळ्यांचे विचार पूर्ण करण्याच्या वेळेला प्रयत्न, एका भावाच्या आवाजावर दुसरा थांबणार हो, असा प्रकार करता जेव्हा एकाला मिळालं तर दुसऱ्याला देते, दुसऱ्याला मिळालं तर त्याला देते, आणि जसे जसे ते मोठे होतात त्यांच्या चित्तात ते विचाराचे तरंग जसे होतात तसे दोघांची इच्छा असते का आम्हाला हे पाहिजे, पण वडील एकाला देते, एकाला देत नाही, किंवा एकाला नंतर देऊ. पहिले याच्यामध्ये पेटली अग्नी, द्वेष निर्माण झाला, भावाभावामध्ये तृष्णा निर्माण झाली, वैरी झाले. एका कंपनीमध्ये एका परिवारामध्ये जगणारे दोन शक्ती हो, एक दुसऱ्याला तोड पाहत नाही, त्याच्या लग्नात तो जात नाही, मरेपर्यंत त्याचा तोड पाहत नाही, ते साध्य तो पाहत नाही, एवढे लहानपणी एका जागी खेळणारे अशी मजा करणारे, एवढा द्वेष आला करू. हे द्वेष कृष्ण. जेव्हा मनामध्ये विच्छा निर्माण होते, विच्छा निर्माण होणे काही नाही, पण त्या विच्छेचं रूपांतर जेव्हा कृष्णेमध्ये होते, विच्छेचं रूपांतर जेव्हा कृष्णेमध्ये होते, आणि कृष्णेचं जेव्हा बल वाढते, उपादान चिपकाव लगाव, मलाच मिळालं पाहिजे, मलाच पाहिजे, मलाच मिळालं पाहिजे, मलाच पाहिजे, ही अग्नी जर प्रज्वलित झाली तर त्याला स्वतःचं हित समजत नाही, त्याला पक्याचं हित समजत. म्हणून या तीन अग्नीमुळे आपला संसार लोभाग्नी, द्वेषाग्नी आणि मोहाग्नी. आणि या अग्न्यांना नियंत्रित करण्यासाठी भगवंतांनी जो आर्यष्टांगिक मार्ग सांगितला त्या मार्गाने जाऊन या तिन्ही अग्न्यांना सुरक्षित करता येते, नष्ट नाही करता येते, पण सुरक्षित करता येते, संरक्षित करता येते. कारण संसारी माणसाच्या मनातला लोभ कधी नष्ट होत नाही, संसारी माणसाच्या मनातला द्वेष कधी नष्ट होत नाही,
संसारी माणसाच्या मनातली मोहममता कधी नष्ट होत नाही राहतेच, पण ती अति नसली पाहिजे, अति नसली पाहिजे. चुलीवरली भाकरी पाठवण्यासाठी त्या चुलीमध्ये जेवढा जाळ लावायचा आहे तेवढा जाळ लावाच लागेल, नाही तर चुलीवरली भाकरी भाजणार नाही. पण तो जाळ जर तुम्ही जाणार असाल तर ती भाकरी करपून जाईल, जळून जाईल. किंवा त्या चुलीमध्ये तुम्ही एक लाकडा जाळत असाल, धीरे धीरे जाळत असाल तर ती भाकर भाजणार नाही. कच्ची जरी तुम्ही खासाल किंवा जळलेली जरी खासाल त्यामुळे तुमचं प्रकृती स्वस्थ खराब झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भाकरी पाठवण्यासाठी त्या चुलीमध्ये जेवढा जाळ पाहिजे तेवढा जाळ तुम्ही जाळा. त्याला म्हणतात मध्यम मार्ग. एक काडी लावणे हा हिन मार्ग एक टोक, फार मोठा जाळ करणे हे दुसरं टोक. आणि भाकरी पाठवण्यासाठी जेवढ्या जाळाची आवश्यकता आहे तेवढा जाळ प्रज्वलित करणे हा मध्यम मार्ग. हाच मार्ग निर्माणाकडे म्हणतो. निब्बाण या शब्दाचा अर्थ होते पूर्ण मालवणे. इतर लोकांनी निब्बाणाचा अर्थ पूर्ण मालवणे लावला, कारण निब्बाणाचा अर्थ त्यांना कळला नाही. जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे मालवणे. जीवन म्हणजे अग्नी आणि मृत्यू म्हणजे मालवणे असा अर्थ भगवंतांनी सांगितला नाही. भगवान म्हणतात की रागाग्नी, द्वेषाग्नी, मोहाग्नी हे वेगळे आहेत. याला अधिक इंधन करू नका, याला अधिक इंधन करू नका. आज तुम्ही उपसंग्रहण केलं, मी महाशिलाचं पालन करण्याचा संकल्प केला. प्राणी हिंसा करत नाही, चोरी करत नाही, व्यभिचार करत नाही, खोटा बोलत नाही, नशा करत नाही. आज नाही करत, याच्या अगोदर केलं असेल तर मग याच्या अगोदर केलं असेल, आज जर तो करत नसेल याच्या अगोदर जे ज्यानं कर्म केले असतील ते पाप करून करेल. त्याच्यामध्ये जीवन चरित्र, चित्तधारा, शरीर धारा त्याच्याबरोबर सांगते. कारण या शरीराची धारा, मनाची धारा सांगण्यासाठी त्याला भोजन पाहिजे. आज तुम्ही भोजन बंद केलं, पंचशीलाचं आचरण करत आहे, पण ते जुनं ते केलेलं आहे साठवून ठेवलेलं, पण त्यातलं उपाडून बरी जीवन चालत आहे, त्यातलं उपाडून बरी जीवन चालत आहे. घरामध्ये अग्नी पेटला, तुम्ही जर त्याच्यात एक लाख टाकतच राहा तर तो अग्नी कधी दिसणार नाही. भगवान म्हणतात तुम्ही काय करा, त्याच्यात लाकडं टाकणं बंद करा. त्यामुळे काय होईल, त्याच्यामध्ये जेवढे लाकडं आहेत तेवढं ते लाकडं जळतील. ते लाकडं जळले अग्नी आपोआप पेटून जाईल. म्हणून हा सगळा संसार जळत आहे. काम दृष्टीने, दृष्टीने सगळा पेटलेला आहे. आणि अजून त्याच्यात आपण इंधन होत आहोत, अजून लोक करत आहोत, अजून द्वेष करत आहोत. म्हणजे त्याच्यात लाकडं टाकतच आहोत. लोभावर नियंत्रण ठेवा, द्वेषावर नियंत्रण ठेवा, मोहावर नियंत्रण ठेवा. जे अगोदरला उद्देश आहे त्याने जरूर तो जळला का शांत होईल. शांत झाला त्यामध्ये विजली तर निर्माणाचा मार्ग होता सुरू झाला. निब्बाण तुमच्या जवळ दिल्ली दूर नाही. जे 800 लोक आहेत त्याच्यासाठी दिल्ली दूर आहे, पण ज्याच्यामध्ये वीर्यबळ आहे, उत्साह आहे, तो एक पाऊल टाकेल. 6 महिने लागतील, पण तो एक नाही दिल्लीला जाऊन पोहोची करतो. त्याला चालूच तो केला असतो. हिमालय धर्मामध्ये या बुद्धांमध्ये मी धर्मपूजेने सांग एक पाय टाकत तो बुद्ध धर्माची पूजा करत आहे, आचरण करत आहे. तो एक नाही दिवस त्या मार्गाला पोहोचला. लोक विसरले, लोक त्याला पूर्ण मारून म्हणतात. दिवा पेटला, त्याच्या फुंकर घातली, दिवा विझवला, त्याला बलिनिपात म्हणतात. बलिनिपात आणि दीपामध्ये ते लोक फरक करणे विसरले. त्यांना फरक नाही करता आला. शब्द समजत आहे निपाण आणि बलिनिपा एक सारखा वाटणार नाही. त्याला पाहिजे ब्रह्मा अनेक लोक टीका करत होते. भगवान निपाण सांगतात म्हणजे संपूर्ण लोभ, संपूर्ण द्वेष, संपूर्ण मोह नष्ट करा असं भगवान सांगतात. असे ते काही मूर्ख कोणाला म्हणतात ज्यांना बौद्ध धर्माचा अभ्यास नाही, जे एखादं पुस्तक वाचून ते बौद्ध धर्मावर टीका करतात त्यांना मूर्ख म्हणतात. भगवान बुद्ध असं कधीच म्हणत नाही हे संपूर्ण लोभ लावून टाका, द्वेष लावून टाका, विचार करून टाका. सगळा लोभ लावून टाकला, सगळा द्वेष लावून टाकला, सगळा मोठा विचार लावून टाकले, मग काय झालं? मग तो पागल झाला. पागल मनुष्य, त्याने लोभ नाही ना, द्वेष नाही ना, मुलीत बसते, सावलीत बसते, हसतच राहते, रडत राहते. पागल मनुष्य एक तो मृत्यू पावलेला बलिनिपाणाचा दुसरा टोक. त्याच्या मनात नाही तो काय त्याला म्हणजे संपूर्ण लोभ, संपूर्ण द्वेष, संपूर्ण मोहममता जाळून टाका असं भगवान म्हणत नाही. भगवान म्हणतात त्याच्यावर अंकुश ठेवा, अजून त्याला इंधन करू नका, अधिक लोभामध्ये करू नका, अधिक द्वेषामध्ये करू नका, अधिक मोहममध्ये करू नका. आपल्याला जीवन जगण्यासाठी पाहिजे तेवढं आहे. समाधान मुक्तीने जीवन जगा, समाधान मुक्तीने जीवन जगा. त्याला म्हणतात निब्बाण. म्हणून हे निब्बाण प्राप्त करणे भगवंताचा धर्म आहे. आणि या निब्बाण अवस्थेपर्यंत जाण्यासाठीच बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं, केवळ या सुखासंपत्तीसाठी नव्हे. म्हणून प्रत्येकाने आपापला निब्बाण
स्वतःच्या सामर्थ्यानं मिळवायचे असते. कोणीही आपलं पोट धरून आपला हात धरून निर्माणाच्या मार्गापर्यंत घेऊन जाणार नाही. किती वर्ष आनंदाने भगवंताची सेवा केली, किती लोक विष्णू लोक आनंदाकडे येत होते. ते आनंद आम्ही ध्यान करत असताना आमच्या क्षेत्रामध्ये अशा क्षेत्रामध्ये निर्माण होता, त्या कोणाला ध्यान लागत नाही, मनामध्ये भय निर्माण होते. आनंद भगवंतांनी काय सांगितलं? जेव्हा आनंद मला सांगत होता की भगवंतांनी असं सांगितलं, मग तुम्ही सुधारणामध्ये जात होता आणि त्याप्रमाणे ध्यान करत होता. आनंदाचे प्रवचन ऐकून ऐकून लय विश्व हट्ट झाले. आनंद वाटत नाही झाला, आनंद स्वतः पण नसतो. एवढे वर्ष आनंदाने भगवंताची सेवा केली, पूर्वाश्रमीचा आनंद भगवंताचा सुलभ पोहोचवलं. एवढं चला आशीर्वाद द्या, तथास्तु वैभव असा आशीर्वाद तुम्हाला स्वर्गापर्यंत घेऊन जाणार. तुम्हाला जर ते स्वर्गाचं सुख लागत असेल तर त्यासाठी तुम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागेल, म्हणजे स्वतः करावा लागेल. म्हणून इतर लोकांनी तक्रार करावा की मेल्याशिवाय स्वर्ग नाही. मेल्याशिवाय म्हणजे कष्ट केल्याशिवाय काही प्राप्त होत नाही. हे जे काही तुमच्याकडे आहे कसंच नाही आलं. तुमचे काही नसतील, अनेक लोकांचे कष्ट आहे. बाबासाहेबांचे कष्ट झाले, रमाईचे कष्ट झाले, तिचे लेकर बरोबर झाले तरी त्यांनी बरोबर केली. ज्योतिबाचे कष्ट झालं, सावित्रीचे कष्ट झालं, अनेक महापुरुषांचे कष्ट आहे. त्या कष्टाचं फळ आज आपण उपभोगत आहोत. कारण कष्टाशिवाय काही आपल्या बंधूला आजोबाचे कष्ट पोटाने बांधून त्यांनी शिकवलं. त्यांची अवकाश नव्हती, हस्तीच नव्हती. लेकर शाळा शिकायची तसं वातावरण नव्हतं. घरून जरी त्यांची इच्छा होती तरी शाळेमध्ये शिकवणारे मनवादी शिक्षक होते. महात्मा फुलेच्या क्रांतीनंतर त्याचे विद्यार्थ्याला हात घेऊ शकत नव्हते, शाळेत घेऊन म्हणून. पण ते शाळेत आल्यावर त्याला एवढं मारत होते की माराच्या धाकाने काही पूजनाचे लेकर शाळा सुरू पडायला होते. आमच्या भारतातल्या गोष्टी आहेत, त्याच्या आपल्याला काय त्याचा विचार करा. आणि त्यावेळी काही गेले भागेत नव्हते. गुरुजीनं मारला काढला रडण जेव्हा घरी होता, बाबा काय झालंय, मला गुरुजीनं मारला हो लेखा आपला म्हणायला वापस आला. आजच्या तुमच्या जाता नाही चालणार माझा कोणता मास्तर तुम्ही स्वतःकडे सजा देत नाही, कोणी देत असेल त्याची समान. म्हणून मास्तर लोकांना लेकराला तुमच्या मार्गात गेलो, त्यामुळे लेकर शाळेत गेली सगळं बाबा. आणि आमच्याकडे कोणाच्या बायकांना बंधन करू नये म्हणून शाळेत घेऊन गेलो. शेळी लागे झम झम विद्या येईल नम. आता पुण्या शाळेत कशी आता दुष्ट म्हणा का स्वतः दुष्टच म्हणा काहून मारतात तिथे विद्यार्थ्यासाठी. पण तो काहून मारे चित्र जाते शाळेत, तो त्याच्यावर डास करत. पण इकडे सांगे शेळी लागे झम झम विद्या येईल आणि मार खाल्ल्यालाच पैलवान होते. 2-3 वेळा पडल्याशिवाय सायकल विद्यार्थी मार्गामध्ये धरून ठेवत नाही करतात. कमी धरून ठेवलं बघून सायकल चालू औषधी करतात. तर 2-3 पडलं काही हवा पडून घुटणे घुटतात. आता तर लेकर कोण नाही मिळालं, इकडून चांगलं बाईक होईल बाप त्याच्या मागं एकच काम झाले लेकर सायकल शिकवलं. पहिले असं मोठा फार रस्ता बदललेला आहे. म्हणून त्या लोकांचे कष्ट हो आपण हे जगत आहोत. आणि त्या पिठावर सारी कमाई तुझी ग रमाई. इथे कोणाची काहीच नाही. एक अनंत रुद्र म्हणत होता की सारी कमाई तुझी ग रमाई, इथे कोणाचं काहीच नाही. हे सगळे तिकडे कमाई. तिनं जर बंदोबस्त केला असता नव्याचा कलय लावून तुम्ही ठेवा घेतला काय म्हणत हा करा तुमचं काय झालं तुमच्या करा. मोठे कल्ले विदेशात हे 2-3 चक्रवर्ती घरी एकटी बसून आनंद का आम्ही झालेच नाही. नंतर बापाने बघा काय तुमचं विदेशात जातो म्हणते अरे एखाद्या बायकोला घर नाही कोर्टात केलेच तर ते बाबी अडाणी होती ते सगळं दाखवा होता. म्हणून हे समजले आहे फार मोठी गोष्ट आहे. मिल्याशिवाय स्वर्ग नाही म्हणतात ना, ते लोक मिले आपण स्वर्गापासून पोहोचावं या भूताला. म्हणून ही जी संपत्ती अशीच प्राप्त म्हणून याची उधळपट्टी नका करू. साधे सोपे पद्धतीनं कमी पैशामध्ये होईल लग्न करा. जेवढं गुण मागापासून सुरक्षित म्हणून असं छोटंसं करत नका. जे जीवनामध्ये आवश्यक आहे तेवढंच करा. जास्त देखावा करून लोकांना देखावामध्ये सगळं काम झालेलं आहे. पैसा सगळा भरून टाकत आहे. आंबेडकर समाजातून एवढा पैसा आलेला आहे या पैशाचं काय करा 15-15 हजाराचा व्हिडिओ कॅमेरा डिजेस आहे. त्याच्यात लेकर नसले पाहिजे म्हणून 20,000 ते चालूच नाही. आणि त्याच्या अपघातामध्ये पैसा ते हॉटेलचा कार्यक्रम केला त्याच्यात होता. 700-700 हॉल बुक करतात, सगळा पैसा त्याच्यात खर्च करतात. मला पण काही म्हणणं नाही पाहिजे, माझं नाव खराब झालं पाहिजे, त्याच्या लग्नापेक्षा माझं लग्न, त्याच्या लग्नापेक्षा पैसा व्यक्त पडत नाही. तेवढाच पैसा समाजाच्या हितासाठी खर्च केला तर तुम्हाला कुठल्या आमदाराला, कुठल्या खासदाराला, कुठल्या याला
काहीच मागण्याची आवश्यकता पडत नाही. दुसऱ्याच्या कोठडीनं पाणी पिऊ नये. आजही आपली कोठडी मंजूर झाली नाही. किती दिवस दुसऱ्याच्या सहाऱ्यानं सावलीमध्ये आपण उभा राहायचं? आपली स्वतःची सावली अजून आपण निर्माण केली. मग कधी करू? हा व्यर्थ खर्च थांबवावा लागेल आणि तो पैसा धम्म कार्यासाठी लावा लागेल. एखादा ब्लॉक तयार करा, एखादा विद्यालय बांधा आणि तुमच्या लेकरांना नोकऱ्या बाकीच्या नोकऱ्या तुमच्या समोर द्या. हे जाते म्हणजे धम्म. आणि धम्माचा केंद्रबिंदू निपान प्राप्त करणे म्हणजे धम्म. आणि या निपानामध्ये अजून कोणत्या गोष्टी आहेत त्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल या गोष्टी जर योग्य लागतील त्याबरोबर आजचा प्रकार